नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये खूप छान पद्धतीने येणाऱ्या पालेभाज्या, काही फळभाज्या दाखवणार आहे. हे पहा, तुम्ही दोडक्याचा वेल लावला होता आपण. हा मला वाटतं आपण जुलैच्या एक डेट मला आठवत नाही आहे, पण आता एवढा सुंदर आला आहे. आणि एकदा वेल लावला ना की त्याची स्पेस तयार करतो आणि तो वाढायला चालू करतो. याच्या प्रत्येक फांदीला दोडके आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता फक्त मी लावताना ना गावरान आणि आपलं साधा असे दोन्ही लावले होते. आता हा कुठला आहे हे आल्यानंतर कळेल आपल्याला. खूप दोडके आलेले आहेत. जसे ते मोठे होतील ना तसं मी तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ शूट करून टाकेल. मला वाटतं ह्याला फार वेळ लागणार नाही, 8 ते 10 दिवसामध्ये दोडके येतील. याच्यामध्येच मी कारल्याचा एका साईडनं वेल लावला होता. एका जाळीवरती आपण एका साईडला रुंदीला दोडके, एक मध्ये कारलं आणि त्याच्या समोरच्या साईडला आपण घेवडा, असे 3 वेल याच्यावरती चढवलेले आहेत. हा जो याला आपण घेवडा किंवा वाल असं म्हणतो. इकडे पण दोडका आलेला आहे, पहा तुम्ही, वालाच्या इकडे पण. नंतर जो हा वाल आहे किंवा घेवडा आहे ना, हा गावरान असल्यामुळे हा खूप मोठा झालेला आहे, पण याला आणखीन शेंगा वगैरे काही आलेल्या नाहीत. हे कारलंमध्येच म्हणजे त्या वेलांनी काय केलं आहे, प्रत्येकाने आपली जागेमध्ये दुसऱ्याला एंट्री करून दिलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही कुठलाही वेलाचं ब्रांच, दोडक्याची ब्रांच इकडे आली आहे, कारल्याची ब्रांच पण इकडे आली आहे आणि वालाची पलीकडे. ही गावरान भेंडी आहे जी की आपल्या नवरात्रीमध्ये उपवासाला चालते आणि बरोबर त्या टाईमापर्यंत आपली छान येते. एक 5 ते 6 प्लांट आपण लावलेले आहेत. आत्ता कुठे त्याला सुरू झालेत. याच्याऐवजी जर आपली साधी भेंडी असती ना तर तिला एव्हाना बऱ्यापैकी त्याचे एक दोन तोडे झाले असते. हे असं मी क्रेप टाकलं होतं, क्रेप नेट, आणि त्याच्यावर टाकलं होतं, पण त्याच्या ओझ्याने ते खाली येते. गावरान भेंडी थोडीशी काटेरी असते, पण खायला खूप छान आणि उपवासाला चालते विशेषतः, म्हणून मी लावलेली आहे. खूप दोडके आले त्याला, प्रचंड प्रमाणामध्ये. वालाच्या शेंगाला मला वाटतं दिवाळीमध्ये येतील. इकडे आपण याला गिलके किंवा पारुसा दोडका, हे जे भजी खूप छान लागतात, याचा वेल आहे हा. या वेलाला मी जर क्रेप नेटवरती टाकलं असतं ना तर कुठेही कुठलाही वेल कसाही चढला असतं, म्हणून मी त्याला आपल्या खजुराच्या प्लांटवरती शिफ्ट केलेला आहे. तो वाढेल आणि तो नंतर तार पकडेल. मी काय केलं आहे, आपल्या वॉल कंपाऊंडच्या शेजारून प्रत्येक ठिकाणी वालीचा शेंग लावलेला आहे. हे वांग्याला खूप छान वांगे आलेले आहेत. वांग्याचे 1 ते 2 जरी झाडं असतील ना आणि यानंतर आपण कटई केली ना की ते परत खूप छान आणि दुपटीनं फुटतात आणि चांगले येतात. आपण मग हे काय करणार आहोत, याचे वांगे झाले, पाऊस संपत आला की आपण हा कटई करून ठेवणार आहोत. हे सहज आम्ही बांबूचे 6 लाकडे रवून त्याच्यामध्ये हे केलेलं होतं. त्याच्याच खाली हे वांगे, मिरच्याचे पण एका दुसरं रोप आहे. हे सीताफळ आहेत, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, पपया, केळी आणि पेरू. हे सध्या खाण्यासाठी आपल्या गार्डनमध्ये अवेलेबल आहेत. ड्रॅगन आहे, पण ड्रॅगन आलेलं नाही. चिंचेला 1-2 चिंच आलेले आहेत, जास्त नाहीत त्याला. पण कुठल्याही झाडाला थोडंसं पाणी दिलं तरी ते येतं, आणि पावसाळ्यामध्ये तर तुम्ही काहीही लावा ते येतंच. मला असं वाटतं की प्रत्येकाने कमीत कमी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तरी एखादं झाड नक्की लावा. खरंच खूप छान वाटतं, तुम्ही ट्राय करा. आणि पावसाळ्यामध्ये तर त्याला काहीच एक्स्ट्रा काळजीची गरज नसते, खूप छान येतं. आता हे पहा तुम्ही, हे ऑल स्पाईस आहे. हे 5 मसाल्याचा फ्लेवर असतो याच्यामध्ये. हे साध्या तांदळात जरी टाकलं भातामध्ये तर याला बिर्याणीचा फ्लेवर येतो. मी हे ग्रीन टीमध्ये टाकून घेते. तुम्ही असंच कच्चं जरी पान खाल्लं ना तरी खूप रिफ्रेशिंग वाटतं, आणि तुम्ही कशातही पान टाकू शकता. मी ग्रीन टीमध्ये घेते.